आणि तमाम रयतेचा विकास करणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावरती उपस्थित डॉक्टर गजानन फुंडकर सर, माननीय श्री चंद्रकांत वानखडे सर, सुरेशदादा खोत्रे सर, बाबासाहेब देशमुख सर, पंजाबराव शिरसाट सर, विलासभाऊ टोसर सर, प्राचार्य पांडे सर, तसंच कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी दिलगिरी व्यक्त करतो. इथे उपस्थित सगळे मान्यवर आणि खास करून माझ्या विद्यार्थिनी मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. सर्वात पहिले एक गोष्ट मला प्रामुख्याने म्हणावीशी वाटते आणि प्रामुख्याने तुमच्या सर्वांसमोर मांडावीशी वाटते की विद्यार्थी असताना खऱ्या अर्थाने जर मला कोणी संडेच्या दिवशी बोलवलं असतं तर आम्ही उपस्थित राहिलो नसतो. पण आज इतक्या प्रामुख्याने, इतक्या संख्येने विद्यार्थी, कॉलेजचा स्टाफ हा इकडे उपस्थित राहिला. ह्याच्यावरनं दोन गोष्टी समोर येतात. ते म्हणजे पहिली गोष्ट की आपल्या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे प्रेम आहे, जो लगाव आहे, तो सर्वात पहिले इथे उठून दिसतो. आणि दुसऱ्या अर्थाने आपल्याला एक गोष्ट दिसते, आणि मी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये शिकलोय, ते चेन्नईमध्ये असेल, पुणेमध्ये असेल, किंवा सरांनी सांगितलं तसं लंडनमध्ये असेल. आणि ह्याच्यानंतर शिकताना एक गोष्ट लक्षात येते आणि थोडा मनात राग राहतो की ही शिक्षण संस्था, इकडचे जे चालक आहेत ते स्वतःसाठी चालवत आहेत का नक्की विद्यार्थ्यांसाठी चालवत आहेत, हा एक खंत नेहमी मनात राहायची. पण तुम्हा सर्वांना इकडे संडेला बघून हे नक्की कळते की ही शिक्षण संस्था इकडच्या विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने चालते. हे खास करून आपल्याला उठून दिसतं. आणि कार्यक्रमाला याच्या आधी इकडे एक 15,000 फुटांची आपण रांगोळी दाखवण्यात आली. तसंच इकडे आपल्या विद्यार्थ्यांनी जे शिवाजी महाराजांची तस्विरे बनवली आहेत, पेंटिंग्स बनवलेत, आणि गड किल्ल्यांचा जो उभा केलाय, जे गड किल्ल्यांचे प्रत बनवले, त्याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने कळते आणि खूप उठून दिसते. ती म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या सर्वांमध्ये टॅलेंटची कुठेही कमी नाहीये. ह्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट भरून भरून पडलाय. मग आपण एक थोडा विचार केला की टॅलेंट एवढा आहे, आपण सर्व इतकं चांगलं काम करू शकतो, इतकं सुंदर कार्य करतो, मग थोडं मागे कसायला राहतो. मग आपली ज्या पद्धतीने तरक्की व्हायला हवी होती, प्रगती व्हायला हवी होती, त्या पद्धतीची तरक्की का नाही होत? तर ते आपल्याला एक प्रामुख्याने दिसतं की टॅलेंट की कमी नाही आहे, पण कमी कशी आहे तर ती संध्यांची आहे, ज्यांना आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणतो किंवा संधी म्हणतो. आज ती इकडे आपल्या सर्वांना जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाहीये. खास करून युवक वर्ग जे आहेत, तरुण वर्ग आहे, त्यांना शिक्षणाच्या, उच्च शिक्षणाची, स्कॉलरशिपची, शिष्यवृत्तीची, किंवा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी नवीन घडवण्याची, नवीन संशोधन करण्याची, किंवा नोकऱ्यांची, याची एक खूप मोठी संधी इकडे कमी पडते. आणि त्याच्याच वरनं मला पुढे जायचंय. आणि जसं आपले प्राचार्य पांडे सर म्हणाले की आज इकडे एका त्रिवेणीचा आपल्याला संगम होताना दिसतोय, आणि त्या त्रिवेणीच्या संगमापासून ते त्रिवेणी जे विजनरी होते, जे दूरदृष्टी घेऊन आलेले, माझ्या सर्वात पहिले त्यांच्याकडे जायला आवडेल. परत एकदा चालू करण्याच्या आधी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप लाखो लाखो शुभेच्छा. आणि हेच म्हणत असताना सर्वात प्रथम आपण आज जे छत्रपतींबद्दल वाचत आलोय, जे ऐकत आलोय, आणि जे खास करून किस्से, कहाण्या आणि बाकी इतर पोवाड्यांमधनं ज्या कहाण्या बाहेर जातात, ते जर आपण नीट छानबीन करून बघितलं, त्याचा अभ्यास तपास करून बघितला, तर आपल्याला कळेल की ते शिवाजी महाराजांच्या कार्याचं 1% काम पण आपण गौरव करत नाही, हे सत्य आपल्याला समोर येतं. आपण शिवाजी महाराजांचा जर नीट इतिहास तपासला, किंवा इकडच्या राजकारण्यांच्या, पुढाऱ्यांच्या भाषणातनं शिवाजी महाराज ऐकून घेतले, किंवा कहाण्यातनं शिवाजी महाराज समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर ते सर्व 3 घटनांच्या भोवती गुंडाळलं जातं, किंवा 4 घटनांच्या भोवती. सर्वात पहिली घटना शाहिस्तेखानाची बोटं कापणं, दुसऱ्या बाजूला अफजल खानाचा प्रतापगडावरती वध करणं, तिसऱ्या बाजूला आग्र्यावरनं पळून येणं,
आणि चौथं सुरत लुटणं. पण आपण जर बघितलं तर ह्या 4 गोष्टी शिवाजी महाराजांची महानता 1% पण कव्हर करत नाहीत अशी आपल्याला परिस्थिती दिसेल. कारण शिवाजी महाराजांना आपण समजून घ्यायचं असेल तर आज आपण लोकशाहीमध्ये राहतो. आज आपण गव्हर्नन्स, सरकारचं कार्य, सरकारच्या कामाबद्दल बोलतो. पण त्या काळामध्ये जेव्हा लोकशाही सुद्धा नव्हती, शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलेलं, जे स्वराज्य उभं केलेलं, ते लोकशाहीचे मूल्य घेऊन चालणारं होतं. आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला डेमोक्रेसीमध्ये किंवा लोकशाहीमध्ये आपण जे मूलभूत हक्क म्हणतो, मानवी हक्क म्हणतो, ते त्या काळी शिवाजी महाराजांनी सर्व तमाम त्यांच्या जनतेला, बहुजनांना आणि रयतेला काबू करून दिलेले आणि त्यांना लागू करून दिलेले, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट एक शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची जी होती ती म्हणजे जेव्हा त्यांच्या आधीच्या निजामांनी किंवा त्याच्या आधीच्या नंतरच्या मुघलांनी, त्यांच्या आधीच्या मुसलमान राज्यांनी, जे राजांनी जे एक तिनाई आणि चौथाईचं एक टॅक्सेशन हे लावलेलं, ते शिवाजी महाराजांनी बंद केलं. आणि त्याच्याहून म्हटलं की शेतकऱ्याला कोणत्याही सैन्याने सतवलं नाही पाहिजे. जर शिवाजी महाराजांचं सैन्य बाहेर पडत असेल तर त्या सैन्याला साफ आदेश होता की कोणत्याही शेतकऱ्याकडनं धान्य, जेवण काहीही घ्यायचं नाही. आपापल्यांनी सर्वांनी जे आहे ते सैन्याचं सामान म्हणून आपापल्यांनी लोकांनी घेऊन जायचं. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार सैन्य कोणत्याही शेतात थांबवणं ला परवानगी नव्हती. अक्षरशः घोडा सुद्धा एका माणसाच्या शेतात न जायला परवानगी नव्हती, कारण त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. हे दूरदृष्टी आपल्याला शिवाजी महाराजांनी त्या काळात दिली होती. तसंच आपण बघितलं तर बहुजन हिताय बहुजन सुखायचा जो आपण नारा आज देतो, तो शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष नारा नव्हता दिला, पण त्यांनी त्यांच्या कार्यामधनं त्या हा नारा नमूद केला होता. आणि आज आपण जातीपातीचं राजकारण बघतो, आज आपण धर्मद्वेषाचं राजकारण बघतो. त्या काळी शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये 18 पगडपोट जातींमधले लोक होते, मुसलमान सैनिक होते, धर्माची लोक होती, सर्व जातीपंथांची लोक होती. आणि ही खरी ताकद शिवाजी महाराजांनी आणि हा खरा आदर्श शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रासमोर उभा केलेला, असं मला म्हणायला आवडतं. आज आपण बघतो की एका परिस्थितीला शिवाजी महाराजांचे 2 जे महत्वाचे घटक होते ते आज अस्वस्थ होताना दिसतात. एका बाजूला आपल्याला मराठे अस्वस्थ होताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आज शेतकरी अस्वस्थ होताना दिसतोय. आणि जर आपण समजून घेतलं तर शिवाजी महाराजांच्या दिलेल्या आपण दिशेवरती चाललो असतो, त्यांच्या नक्षकदमवरती चाललो असतो, तर आज ना मराठ्यांवरती ही अवस्था आली असती, ना शेतकऱ्यांवरती ही भूकमारीची अवस्था आली असती. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यातनंच मला मुद्दा पुढे घेऊन जायला हवेत पंजाबराव देशमुख साहेबांकडे. आपण जर पंजाबराव देशमुख साहेबांची पण दूरदृष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती पण फार मोठी होती असं मी मानतो. म्हणजे परत मी मुद्दा तिकडेच घेऊन येतो की आज MPC याचा एक मोठं आंदोलन उभं येतंय. शेतकऱ्यांचं हमी भावासाठी, पिकाला माल मिळाल्यासाठी याचं आंदोलन होतंय. आपण बघितलं की 2022 पासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे शेतकरी त्यांच्या वरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कासाठी पेटून उठलेले आपल्याला उभे दिसत आहेत. पण आपण जर पंजाबराव देशमुखांचं कार्य बघितलं तर ते पहिले कृषी मंत्री होते. पहिले कृषी मंत्री असताना बजेटमध्ये 15% हे कृषीला बजेटमध्ये नमूद केलं होतं. आज 2024चं आपण बजेट बघितलं, निर्मला सीतारामनजींनी पेश केलेलं, तर आपल्याला कळेल की कृषीचं बजेट हे 4.5% वरती आलंय 15%पासून. आणि मग तुम्ही बघितलं तर तुम्हाला कपासाचे भाव कमी होताना दिसतात, कपासाला भाव मिळताना नाही दिसत, सोयाबीनला भाव मिळताना नाही दिसत, तुरीला भाव मिळताना नाही दिसत. आणि हे सगळं वाचवण्यासाठी पंजाबराव देशमुखांनी तेव्हापासून कायदे सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केल्या होत्या आणि खास करून इकडच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या होत्या. पण ते आज टिकवण्यात नाही आलंय आणि ते आपण टिकवू नाही शकलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं होतं, पंजाबराव देशमुखांनी जे शेतकऱ्यांसाठी कायदे केले होते, ते आपण टिकवण्यात कुठेतरी अयशस्वी ठरतोय. म्हणून आपल्याला एका बाजूला दिसतं की आज शेतकऱ्यांवरती हे हाल आलेत आणि शेतकऱ्यांची आज ही परिस्थिती झाली आणि शेतकरी इकडे लढायला टपून बसले.
तसंच आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला आज दिसतं की मराठा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणासाठी महाराष्ट्रभर पेटून उठलेला दिसतोय. पण जर आपण पंजाबराव देशमुखांचं त्याच्यामध्ये कार्य बघितलं तर पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा तेव्हा हे चर्चा झालेली आणि तेव्हा त्या दोघांच्या चर्चामध्ये हे ठरलेलं की मराठ्यांना आरक्षण हे दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण हे कामात पुढे जाऊन येईल. हे तेव्हा पंजाबराव देशमुख साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या चर्चेमधनं त्यांनी खास नमूद केलं होतं. याच्या विरुद्ध तेव्हाच्या प्रस्थापित काही निजामी मराठ्यांनी पंजाबराव देशमुखांच्या घरी मोर्चा पण घेऊन गेलेला की तुम्हाला आम्ही मागासवर्गीय वाटतो का, आम्हाला नको आरक्षण, आम्ही नाही मागासवर्गीय. पण तेव्हा पंजाबराव देशमुख म्हणालेले की ऐकून घ्या माझं, तुम्हाला आत्ता तुम्ही मागासवर्गीय नसेल वाटत, पण तुम्ही फक्त 75 वर्ष थांबा, तुम्हाला कळेल की तुम्हाला आरक्षणाची का गरज आहे. आणि आज आपण चित्र बघितलं तर आपल्याला पंजाबराव देशमुखांचं हे भाकीत 100% खरं होताना दिसतंय, जेव्हा महाराष्ट्रातला हा मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठला. आणि तेव्हा आर्टिकल 431 431व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी हे म्हटले होतं की आम्ही हे कलम नमूद करतोय आणि मराठ्यांना पुढे जाऊन आरक्षण लागणारे म्हणून या कलमाखाली आपण आरक्षणाची सुविधा उपलब्ध करतोय. पंजाबराव देशमुखांनी त्यांची अंमलबजावणी करायची ही प्रयत्न केला आणि त्या अंमलबजावणीतनं आपल्याला दिसलं की विदर्भामधले खास करून जे मराठे आहेत त्यांना बऱ्याचशांना आज कुणबीचं सर्टिफिकेट मिळाले, कारण तेव्हा त्या काळी त्यांनी पंजाबराव देशमुखांच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला होता. आणि आज आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये चित्र दिसते ते विदर्भामध्ये नाही दिसत आहे, कारण विदर्भामधल्या मराठ्यांनी पंजाबराव देशमुखांचा आदर्श मानला, त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि त्याच्यावरनं पुढे कृती कार्य केलं. म्हणून आपल्याला आज एक वेगळ्या पद्धतीचं काम दिसतंय. आणि त्याच पद्धतीने आपल्याला इकडे बघायला झालं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा शिवाजी महाराजांसारखा आणि पंजाबराव देशमुखांसारखा एक मांडला होता की आपलं प्रगती, आपली तरक्की, आपला विकास हे शेवटी शिक्षणावरती येऊन थांबतं. आणि म्हणून ह्या तिघांनीही एक प्रामुख्याने मांडणी केली होती, मागणी केली होती की शिक्षणावरनं कोणीही मागे हरवू नका, शिक्षणावरती विश्वास ठेवा आणि आपला पुढे जायचा रस्ता, आपला विकासाचा रस्ता हा शिक्षणामधनच येतो. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना खूप धन्यवाद की आपण सर्वांनी आम्हाला इकडे बोलवलं, आमंत्रित केलं आणि बोलायची संधी दिली. आपण सर्व चंद्रकांत साहेबांच्या वक्तव्यासाठी थांबलेच आहे, तर मी आपली सर्वांची रजा घेतो. आपल्या सर्वांना परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने लाखो लाखो कोटी कोटी शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय.